फिटनेस क्लब तर्फे आयोजित आरोग्यम धनसंपदा या आजच्या सत्रामध्ये मी सर्व उपस्थित स्वागत करत आहे. आजच्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक प्रमिला आवाळे मॅडम, तसेच बँकेचे माननीय अध्यक्ष किशोरजी शितोळे सर, तसेच सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे मी स्वागत करतो. मी सर्वांचे स्वागत करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्वांचे आरोग्य उत्तम असावे या सदहेतूने आपल्या बँकेचे माननीय अध्यक्ष माननीय अध्यक्ष किशोरजी शितोळे सर यांच्या कल्पनेतून सदर क्लबची सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रमिला आवाळे मॅडम प्रार्थना अंतर्मनाची हाक या विषयावर आपले प्रशिक्षण घेणार आहेत. मी त्यांचा परिचय देऊ इच्छितो. प्रमिला आवाळे मॅडम या योग शिक्षिका असून अनेक लोकांना, हजारो पेशंटना योग करण्यासाठी त्या प्रोत्साहित करत आहेत. त्यांचे शिक्षण MA BEd, MA योगशास्त्र, MA संगीत, MA समाजशास्त्र झालेले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद अंतर्गत ते 2020 पासून कोविड योद्धांसाठी ते योगा घेत आहेत. नॅशनल इंटरनॅशनल योगा कॉम्पिटिशन त्या खेळलेल्या आहेत. तसेच 2005 पासून पतंजली योग समितीमध्ये त्या कार्यरत आहेत. पतंजली युवती प्रभारी म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत. योग रेफरी एक्झाम सुद्धा त्यांनी पास केलेली आहे. नॅशनल इंटरनॅशनल योगा प्लेयर विद्यार्थ्यांसाठी मॅडम योगा क्लास घेत आहेत. तसेच 10 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात योग कोच म्हणून त्या कार्यरत आहेत. स्वागत. आजच्या प्रशिक्षिका सौ प्रमिला आवाळे मॅडम यांना विनंती करतो की आजच्या प्रशिक्षणास सुरुवात करावी. आजचा आपला टॉपिक आहे प्रार्थना अंतर्मनाची हाक. आता प्रार्थना आपण तर करतच असतो. रोज सकाळी उठले की आपण प्रार्थना करत असतो. पण प्रार्थनेचा अर्थ, खरा अर्थ म्हणजे अंतर्मनी आर्तध्वनी प्रार्थनेचा, हरी बिनवनी स्फुरे तो शब्द याचनेचा. म्हणजे प्रार्थना हा शब्द सर्वांना परिचित असला तरी काय त्याचा अर्थ नेमका काय आहे हे आपल्याला कळत नसतं. आता या शब्दाचे किती वेगवेगळे पैलू असू शकतात ते आपण बघणार आहोत. प्रार्थनेचे स्वरूप कशी असू शकतात हे देखील तेवढेच लक्षात घेतले जात नाही. आपण प्रार्थना करत असतो पण त्याचं नेमकं स्वरूप काय आहे. प्रार्थना तर अंतर्मनाने केली जाते किंवा वरवरही आपण ती करत असतो, पण त्याचा खरा अर्थ काय आहे. प्रार्थना अंतर्मनाची हाक हे अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं केलेलं एक विवेचन आहे की एक आदरणीय ज्योतिबेन तर ह्या गुजरात मधील ज्येष्ठ साधिका आहेत. तर त्यांनी या श्री अरविंदो आणि श्रीमा यांच्या पूर्ण योगातील महत्वाचा बाबींवर एक विशेष लेख केलेला आहे. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की प्रार्थना ही कशी केली गेली पाहिजे, ही अंतर्मनाने केली गेली. म्हणजे त्याचा भाव त्या व्यक्तींपर्यंत किंवा त्या आपण कशासाठी ही प्रार्थना जर केली तर ती अंतर्मनाने जर झाली तर तिचा म्हणजे इफेक्ट हा आपल्याला लगेच दिसून येतो. तर आपण बघणार आहोत की प्रार्थना म्हणजे अंतःकरणाने केलेला पुकारा. जेव्हा एखादा जहाज जर समुद्रामध्ये अडकलेला आहे, आता त्या अडकलेल्या जहाजाला किंवा भयंकर वादळ उठलेलं असताना त्या प्रलयकारी पर्वतकार लाटा उसळत असतात. आता कुठलाही मार्ग त्यांना काय सुचत नसतो. त्यावेळेला काय करतात की जहाजांच्या कप्तानाने शेवटचा भयसूचक संकेत पाठवून दिलेला असतो. अशा वेळी जहाजातील सर्वच प्रवासी काय होतात, अंतर्भावनेनं ते काय करत असतात, एकमुखाने आणि या भगवंताला ते पुकारा करत असतात की हे प्रभू आम्हाला याच्यातून
वाचव. जेव्हा हा जो धावा केलेला असतो तेव्हा तो काय होतं, ती म्हणजेच प्रार्थना होय. ती अंतर्मनाने केलेली एक पुकारा होय. तरुण मुलगा प्राणघातक रोगाने पीडित झालेला आहे. एखादा व्यक्ती प्राणघातक आजाराने खूप पीडित झालेला आहे. मग डॉक्टर त्याच्या पुढेही हतबल होऊन जातात की आता याला ट्रीटमेंट करायची कशी किंवा याच्यावर उपचार करायचा आहे कसा. आता माता पिता अनेक प्रकारे डॉक्टरांना अनुनय करत असतात, परंतु त्यांना निर्वाणाची एक उत्तर दिलेले आहे की आता जगण्याची संभावना शून्य आहे असं ते सांगतात. मग अशा वेळी माता पिता काय करत असतात की अंतःकरणातून ते पुकारा करतात की देवाकडे गयावया आणि विनंती करत असतात की हे भगवंता आमच्या मुलाला वाचव. आता ही विनंतीच तर खऱ्या अर्थाने प्रार्थना असते. आता ही तर आपत्कालीन समयी भगवंताला हाक मारण्याची गोष्ट झाली. पण जीवनात जेव्हा जेव्हा अनेक विपत्ती येत असतात तेव्हा मनुष्य स्वाभाविकपणे काय करत असतो, भगवंताच्या सहाय्याची याचना करत असतो. आणि त्याची याचना म्हणजेच आपण ती प्रार्थना म्हटली जाते. आता या परिस्थितीत विषम नसताना देखील माणूस काय करतो, भगवंतासमोर काही ना काही निवेदन करत असतो. आणि ते भगवंतासमोर केलेले निवेदन सुद्धा ही काय आहे, एक प्रार्थनेचं स्वरूप आहे. परंतु संकटकाळी केलेल्या निवेदनाने फार व्याकुळता ही केलेली असते की अंतःकरण आक्रदंत असते आणि परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी काय करत असतो, आपण तडफडत असतो, भगवंताला याचना करत असतो. एक आक्रदंत असते आणि परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी ते प्रयत्न चालू असतो. या कारणाने विपत्तीच्या काळातील प्रार्थना ही सहज असते आणि तीव्र असते आणि ती थेट कुठे पोहोचते, आपल्या लक्ष्य प्राप्तीपर्यंत पोहोचत असते. अशा प्रार्थनेत तिची स्वतःची शक्ती ही सर्वात महत्वाची ठरत असते की आपण जर आंतरिक शक्तीने किंवा आंतरिक मनाने जेव्हा ती प्रार्थना करतो तेव्हा ती भगवंतापर्यंत पोहोचत असते. आता 2001 साली कच्छ मध्ये भूकंप झाला होता. तेव्हा गांधीधामातील एका घराच्या मलब्याखाली आई आणि मुलगी दबून गेलेल्या होत्या. मग त्यावेळेला काय झालं, वर खाली किंवा भोवताली चारही बाजूने काय झालेलं होतं, तिथे दगड माती घरांचा मलबा हा सगळा त्या दोघींवर येऊन पडलेला होता. तर सुदैवाने त्यांना कुठलीही इजा झालेली नव्हती. परंतु अशा अवस्थेमध्ये सुद्धा ते अशी अवस्था होती की त्या दोघीही हलू शकत नव्हत्या. मग त्यांच्या किंकाळ्या ऐकणाऱ्यांचेही तेथे कोणी नव्हते, म्हणजे त्यांचा आवाज ऐकण्यासाठी सुद्धा तिथे कोणीही उपलब्ध नव्हतं. मग अशा वेळी कोण कोणाचे असते. आणि अशा स्थितीत आई आणि मुलगी म्हणाली की बेटा आता मनुष्य तर ऐकू शकत नाही. मग त्यावेळेला आपण काय करणार की चल आता आपण भगवंताची प्रार्थना करू. मग अशा वेळेस असे रडता रडता किंवा ओरडता मरण्यापेक्षा आपण भगवंताचे नाव घेऊन मरू आणि शेवटी मग पुढच्या जन्मी तरी आपण आपल्यामध्ये काय होईल, सुधारेल, आपले जन्म चांगल्या याच्यामध्ये आपला होईल. आणि त्यानंतर मायलेकीची एकाग्रता पूर्वक आणि जी भगवंतासाठी केलेली जी प्रार्थना होती ती 1 2 3 4 कमीत कमी ते 4 तास निघून गेले. मग त्यानंतर काय झालं, प्रार्थना करता करता मन एकदम शांत झालं आणि भय मनातून निघून गेलं. मग आता प्रभू इच्छा समजून भगवंत स्मरण करीत राहिला आणि खरोखर भगवंताने आपल्या प्रार्थनेला प्रत्युत्तर दिले. मग 9 तासांनी त्यांना एक मदत मिळाली. आता त्या लाकूड फाट्या खालून मायलेकींना सैनिकांनी कसं केलं, सुरक्षित बाहेर काढलं
आता मनापासून केलेली प्रार्थना ही भगवंत अवश्य काय करत असतो, ऐकत असतो. मग याची प्रचिती आल्यामुळे त्यांची भगवंतावर काय झालं, एक अतूट नाट्य, अतूट श्रद्धा त्यांची काय झाली, तेथे तयार झाली. मग अशा रीतीने प्रार्थना तर अंतःकरणाने दिलेली एक आर्त हाक आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनाशी ही हाक जुळलेली असते. कोणाची कमी प्रमाणात असते, कोणाची जास्त प्रमाणामध्ये असते. मग बालकाचा जन्म होतो तेव्हापासून त्याच्या अंतरी ही हाक असतेच. पण तेव्हा ते बालक रुदनाच्या स्वरूपात तिला व्यक्त करते. त्यामुळे आपल्याला आपल्या मातेला रुदनाच्या द्वाराचे ते बोलावते. आणि बालकास जेव्हा जेव्हा असुरक्षितता वाटत असते तेव्हा काय होतं, आपल्या मातेच्या रुदनाचा, त्या भाषेचा हाक तेथे त्याला ऐकू येते. आणि अशाच तऱ्हेने मनुष्य देखील अभिव्यक्ती करतो की ज्या ज्या वेळेस त्याच्यावर असुरक्षता, भय किंवा विपत्ती येईल तेव्हा तेव्हा त्याला त्यावेळी तो काय करेल, मदतीची प्रार्थना किंवा रक्षणार्थ कुणा समर्थ व्यक्तीकडे धाव घेतो आणि त्याच्या श्रद्धेय गुरुकडे किंवा इष्टदेवाकडे तो काय करत असतो, परमेश्वराकडे मदत आणि संरक्षण मागत असतो. अशा प्रकारे प्रत्येक मनुष्य या न त्या तऱ्हेने काय करत असतो, प्रार्थनाही करतच असतो. भले कोणी मनुष्य भगवंताला मानित नसेल तरी पण जीवनात कुणी व्यक्तीकडे वा स्वतःकडे आपण प्रार्थना ही काय होत असते, करतच असते. परंतु भगवंतापाशी जे निवेदन होते त्यावेळी त्या परमशक्तीची आपला एक सेतू बंध तयार होत असतो. आपल्याला असं वाटत असेल की आपण प्रार्थना म्हटले की कोणाकोणाला विश्वास नसतो, पण हे एक नातं किंवा हे एक सेतू असा बांधला जातो. परमशक्तीशी अनुसंधान तयार होत असते. या कारणाने ही प्रार्थना शांती, शक्ती, उष्मा म्हणजे मायेची ऊब, धैर्य, आनंद देत असते. आणि हाच तर प्रार्थनेचा आणि भगवंताने तात्काळ दिलेल्या प्रत्युत्तराचा परिणाम दिस असतो. म्हणून प्रार्थना ही परमात्म्याच्या समक्ष केली पाहिजे किंवा ती करायला हवी. प्रभू समक्ष केलेले निवेदन हा आहे प्रार्थनेचा एक अर्थ. जेव्हा एखाद्या बाळासमोर अडचण आलेली असते आणि त्याचे माता पिता त्याला काहीतरी येत नसते किंवा त्याच्यावर कोणता तरी त्रास त्याला होत असतो, अशा वेळी एखादी तेव्हा आपल्या आई आणि वडिलांना तो सांगत असतो आणि यामुळे आई वडिलांच्या अधिक निकट काय होत असतो, तो जात असतो. मग आई वडील त्याला काय करतात, सांभाळतात. त्या त्रासातून तो कोणत्याही अडचणीत असेल तर तो आई वडिलांना जेव्हा सांगतो तो आई वडील त्याला काय करत असतात की एक मार्गदर्शन, एक त्याच्यातून निवारण करण्यासाठी त्यांना एक मार्गदर्शन ते करत असतात. मग ह्यामुळे बालक काय होतो, निर्भय होतो आणि त्याच्या काय साहस, उत्साह आणि आत्मविश्वास जागृत व्हायला मदत होते. मग हीच गोष्ट शिशु आत्मेची असते. मग तेव्हा कधी आणि आत्मविश्वास त्याच्यामध्ये काय होतो, तो कधी आत्मविश्वास आणि संकटात आत्मविश्वासातून जेव्हा ते शिशु आत्मेचे कधी तो संकटात सापडतो तेव्हा एखादे दुष्ट तत्व त्यास त्रास देते किंवा त्याच्यात हट्टी त्याचा पिछाच्छ पुरवते, तेव्हा तो भगवंताला काय करत असतो, सांगत असतो की ह्या गोष्टींमुळे भगवंता मला याच्यातून वाचव. त्यामुळे तो काय होतो, त्या भगवंताच्या अधिक जवळ जातो. तेव्हा तो भगवंताला सांगतो आणि ह्या गोष्टींमुळे तो भगवंताच्या जवळ गेल्यामुळे, भगवंतापुढे तो निवेदन केल्यामुळे भगवंताचे विशेष प्रेम त्याच्या प्राप्त होते. भगवंताशी त्याचा आत्मीय संबंध काय होतो, निर्माण होतो आणि ते झाल्यानंतर त्याच्यात एक आंतरिक स्वतःची शक्ती आणि आत्मविश्वास जागृत होतो. यामुळे बाह्य परिस्थिती
तशीच असताना देखील त्याच्यात काय होतं, अंतरंगी सारे काही बदलून गेल्यामुळे अडचणी आणि त्याच्या समोर आलेले हट्टी परिबळे त्याच्यावर प्रभाव पडू शकत नाही. म्हणजे बाहेरच्या ज्या अडचणींचा जो प्रभाव आहे तो त्या व्यक्तींवर होऊ शकत नाही. सांसारिक मातापितांच्या छत्रछायेत बालकास त्या ज्याप्रमाणे सुरक्षितता आणि उभेचा अनुभव येतो, त्याचप्रमाणे आपण जर भगवंताच्या जवळ गेलेली निवेदन किंवा परिमाणामुळे सुद्धा शिशु आत्मा देखील भगवंताच्या छत्रछायेत मायेची उब आणि सुरक्षितेचा अनुभव हा घेत असतो. आता प्रश्न असा येतो की माता पितांना तर आम्ही प्रत्यक्ष पाहतो, पण भगवंताला किंवा त्याच्याशी गप्पा गोष्टी आपण करू शकतो, पण भगवंत तर दिसत नाहीये. मग आपण त्याला कसं किंवा त्याच्या पुढे निवेदन करत असतो. शिवाय आमची गोष्ट तो ऐकतो आहे किंवा काय त्याचाही आपल्याला काय पत्ता लागत नाही. मग हे काय झालं, एकतर्फी वार्तालाप झाला. मग अशा एकतर्फी संवादामुळे कसला आनंद होणार? प्रारंभी असे प्रश्न आपल्यामध्ये काय होत असतात, निर्माण होत असतात. कारण आमचे भौतिक मन असे मानते की हे एकतर्फी निवेदन आहे. पण एक वार प्रारंभ केल्यानंतर काय होते, हळूहळू प्रार्थनेचा भाव आपल्यामध्ये काय होतो, तो दृढ होऊ लागतो. मग नंतर त्याच्यातून अनुभूती येत असते आणि ती एकतर्फी व्यवहारही नाही. जेव्हा माणूस चारी बाजूंनी घेरला जातो तेव्हा भगवंताशी तो बोलू लागतो. अर्थभावनाने किंवा निवेदन करू लागले की तेव्हा खरोखरी त्याचे चेतनमध्ये अनुभूत एक परिवर्तन त्याला दिसू लागते. केवळ भगवंताशी केलेल्या संवादामुळे काय होतं, आपल्यामध्ये एक शक्ती तयार होत असते. त्याचे चिंतन शांत होऊन जाते. आपण जर ध्यानाला बसलो आणि ईश्वरासोबत जर आपण अंतर्मनाने त्याच्याशी एक रूप झालो, त्याला जर सांगितलं की आपण कोणत्या अडचणीत आहोत किंवा आपल्यावर कोणते संकट आलेले आहे किंवा या विश्वावर कोणते संकट आलेले आहे, याच्यातून भगवंता तूच मार्ग दाखवू शकतो. मग त्याच्या आवेगाने शमन होऊ लागते आणि मृत्यूकडे खेचून नेणारे व त्याच्या विचारांचे चक्रीवादळ भगवंताचे स्मरण करतानाच अदृश्य होऊ लागतात. हळूहळू त्याचा प्रथम स्वस्थपणा येतो आणि जसं जसं प्रार्थनेचा भाव वाढत जातो तशी तशी भगवंताशी झालेला अनुसंधान हाही काय होतो, त्यामुळे वाढत जातो. आता त्याला जीवन जगण्यालायक आणि आनंदमय आहे असे वाटू लागते. तत्पश्चात काय होतो, तो विचार करू लागतो की अरे, अशा सुंदर जीवनाचा मी नाश करणार आहे. व जसा जसा प्रार्थनेचा भाव उत्कट होतो तसा तसा भगवंताच्या साह्याचा अनुभव सुद्धा त्याला काय होत जातो, मिळत जातो. मग भूतकालीन दृश्य कृत्यांचे कर्मफळ सुद्धा हे प्रार्थनेच्या परिणामामुळे कमी होऊ लागतात. आपल्याकडून समजा काही चुका झालेल्या असतील, त्या क्षमस्व हा ईश्वरच करू शकतो. ईश्वरासमोर जर आपण प्रार्थना केली तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा परिणाम हा दिसून येतो. आता ज्याप्रमाणे फाशीच्या शिक्षेची माफी मिळवण्यासाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करावा लागतो, त्याचप्रमाणे भूतकाळातील दुष्कृत्यांची माफी मिळवण्यासाठी प्रार्थना रूपी अर्ज हा आपल्याला करावा लागतो व ही अर्जी सतत करावी लागतच असते आणि त्याचा परिणाम म्हणून शिक्षेचे स्वरूप कमी होते. परंतु कधी कधी काय होतं की अशी परिस्थिती असते की त्याच्या स्वतःच्या दुष्कृत्यांचे घेतलेल्या व्यक्तीला प्रार्थना करणे सुचतच नाही. मग जर मानसिक स्थितीत जर नसेल किंवा उच्च स्तरावरची तर एवढी संकट आली नसती, अशा व्यक्ती
अधिकांशपणे काय होतात, नास्तिक असतात. ते म्हणतात की जर मानसिक स्थिती अशी असती किंवा ते उच्च स्तरावरची असली तर एवढी संकटे आली नसती. अशा व्यक्ती अधिकांशपणे काय असतात, ह्या नास्तिक स्वरूपाच्या असतात, की भगवंताला ते मानित नाही. परिणामी असुरक्षता, भय, उद्वेग, व्यग्रता, चिंता किंवा निरपाय झाल्यावर आत्महत्येचा विचार वगैरे त्याच्या मनामध्ये तयार होत असतो. मग प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव घेतल्याविना पूर्ण जीवन हे दुःखात ते काय करत असतात, घालत असतात. आणि या दुःखामधून बाहेर पडण्याचा सरळ सोपा मार्ग केवळ एकच आहे, आणि तो म्हणजे प्रभूशी केलेले थेट संवाद, अर्थात प्रार्थना. आत्मनिवेदन आणि अदृश्य सख्यासोबत गुज गोष्टी. आता या गुज गोष्टी काहीच खर्च असतो का? त्याला काहीच खर्च लागत नाही. मग अशा वेळी अगदी मोफत पाहिजे तेवढे SMS आपण त्यांना काय करत असतो, पाठवू शकत असतो. भले अदृश्य परमात्मा असेल किंवा तो दिसत नसेल, पण सरळ उत्तर न पाठवो तरीही त्याच्यापर्यंत तो मेसेज काय होत असतो, स्वीकारत असतो. आणि कधी कधी सर्वच उत्तर एकदमच देऊन टाकतो. तेव्हा प्राप्त करण्याचं जे नशीब हे फळफळत आपल्यामध्ये तयार होत. मग अशा वेळी या गोष्टींमुळे कुठलेही नुकसान तर होत नाही. प्रत्यक्ष लाभ भले तत्काळ न मिळो, जर आपल्याला लगेच जर त्याचं उत्तर नाही मिळालं किंवा त्याचा लाभ आपल्याला नाही मिळाला, परंतु हानी तर मुळीच होत नाही. आणि हेच हितगुज करण्यासाठी अन्य कोणत्याही साधनांची गरज नसते. यात असे असते की अंतकरणाने सरळ आणि भावनेने केलेली प्रार्थना हे इंटरनेट इतके सूक्ष्म आणि शक्तिशाली असते की अंतकरणातून उमटणारे सूक्ष्म अतिसूक्ष्म भावतरंग सरळ ग्रहण करू शकतात आणि त्यांना सुपर कम्प्युटर मध्ये संग्रहण करू शकते. मग यथासमय त्यांचे प्रत्युत्तर देखील मिळते. आजकाल तर लोक कम्प्युटरवर अनेक प्रकारचे खेळ खेळतात आणि तेही कम्प्युटर सोबत एकटेच खेळत असतात आणि आनंद घेत असतात. अशा वेळेस तेव्हा त्या अदृश्य सख्या सोबत कुछ गोष्टी करण्याचा खेळ सुद्धा किंवा काही नसले तरी आनंदासाठी मोजे खातर किंवा खेळण्यासारखा असतो. आणि हा खेळ खेळता खेळता जर अदृश्य परमात्म्याचे संदेश घेता येऊ शकते किंवा ते समजू लागतात आणि मग अशा या खेळात इतका अद्भुत आनंद प्राप्त होतो की त्यापुढे इतर सर्व खेळच हे आनंद तुच्छ होऊन जातो. अशा नंतर अशा अदृश्य परमात्मा खेळातील हा दिव्य सखा समूह येऊन उभा होतो. तेव्हा तो एक आनंददायक केलेल्या गोष्टी मधुरतेने होऊन जातात. तेव्हा तर समग्र विश्व या दिव्य सख्याच्या अलौकिक खेळ वाटू लागतो. आणि अशा रीतीने प्रभू समक्ष केलेले निवेदन, त्याच्या समोर केलेल्या गोष्टी किंवा प्रार्थना हे मानवाच्या कोमल हृदयातून निघते, पण तीत एवढी प्रचंड शक्ती असते की ती थेट प्रभूप्रत पोचते. एवढेच नव्हे तर ती शक्ती काय करते, मनुष्याला प्रभूच्या समीप पोहोचू शकते. ही सर्व धोके, संकटे आणि भय पुढे कवच म्हणून काम करते आणि मनुष्याला सुरक्षितपणे सरळ परमात्म्याच्या मार्गावर नेऊन पोहोचवते. हा त्याचा मार्ग, ही अंतर्मनाची हाक याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. आता ही प्रार्थना कशी करावी, प्रार्थना पण कशी करावी हे आपण बघितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की आईला कसे बोलवावे. हे छोट्या मुलाला कुणी शिकवले का की अशी शिष्ट भाषा बोलावी किंवा आदराने हाक मारावी. त्याला काय हवे
ते त्याचे रुदन ऐकूनच मातेला काय कळतं, समजलं जातं. मग ती धाव जाते, ती त्यास उचलून घेते आणि त्याच्या समस्या काय करते, दूर करते. ही तर झाली स्थूल देहाची गोष्ट. जर बालकाच्या रुदनाने हाकेशी माता त्याच्या गरज ओळखते, तर भगवंत तर सर्व समर्थ आहे आणि तो आपल्या अपत्याचे कसे निवेदन केले तरी आंतरिक गरज तो जाणून घेत असतो. म्हणून प्रार्थना ही विशेष पद्धतीने करावी किंवा विशेष प्रकाराने धावा करावा किंवा वाटेल तशी प्रार्थना ही केल्यामुळे देव कोपेल अशा सर्व मान्यता हे समज भगवंताला हुकुमशहा किंवा कठोर शिस्त पालनाला जराही चूक झाल्यास दंड देणारा किंवा क्रूर शासक बनवतात. आता असं वाटतं की आपण जर प्रार्थना केली आणि जर ती चुकीची झाली तर भगवंत आपल्याला काय करेल, शिक्षा करेल, हुकुमशहा. मग शिस्त पालनात वास्तवता तो काय तसा नाही, मग तसे त्याला बनवले जाते. मग सत्य हे आहे की भगवंत स्वतः प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, करुणा स्वरूप आहे, करुणेचे मूर्तिमंत रूप आहे. मग तो कसा आपल्याला किंवा त्याच्या लेकरांना तो संकटात पाडेल. तो आमच्या चुकांकडे बघत नाही. जर भगवंताने आमच्या चुकांकडे लक्ष दिले तर पृथ्वीवर कुणीही माणूस जगण्यालायक राहणार नाही. भगवंत आम्ही त्याला कधी हाक मारू याच प्रतीक्षेत असतो. तो मनुष्याच्या हृदयात खोलवर आपल्या तेजोमय एक वलय अंश ठेवून त्याला प्रकट करण्यासाठी हाकेचे प्रतीक्षा करत असतो. भगवंताला जर हाक देण्यासाठी कोणत्याही निश्चित पद्धतीची ही आवश्यकता नसते. आवश्यकता आहे ती त्याच्या प्रतिभाव जागृत करण्याची. तरी देखील प्रत्येक धर्मात भगवंताला परमात्म्याला किंवा परमात्म्याला नाव काही दिलेले असते. असो प्राप्त करण्यासाठी किंवा आचारसंहिता दिलेल्या असतात. आचारसंहिता दिलेल्या आहेत, विविध पद्धतीने पण दिलेल्या आहेत किंवा त्या संपूर्ण श्रद्धेने या पद्धतीनुसार जर प्रार्थना केली गेली तर तिचा परिणाम हा निश्चित चांगला मिळतो. मग एखाद्या निश्चित पद्धतीनुसार किंवा विशेष आसनात बसून किंवा विशिष्ट तऱ्हेने प्रार्थना ही केली पाहिजे, हे सुद्धा आवश्यक नाही. आता अशा या विषयांवर जर महान रशियन विचारवंत लिओ टॉल्स्टॉय याची एक कथा सांगितलेली आहे की एका बेटावर 3 आदिवासी अशिक्षित माणसे राहत होती. भगवंत कसा आहे, त्याची प्रार्थना कशी करतात आणि त्याला काहीही ठाऊक नव्हते. तरीही देव आहे एवढे तर ते मानत होते. म्हणून दररोज देवाला म्हणत असत की देवा, तुम्ही 3 आम्ही 3, तू आम्हाला तर हे सच्चा मनाने अशा प्रकारचे रोज ते देवाला सांगत असत आणि देवही त्यांच्या संकटातून त्यांना काय करत असे, वाचवत होते. मग अशा तऱ्हेची तिघांचीही देवाशी असलेला संबंध दिवसेंदिवस गाढ होत गेला आणि अशातच एक पाद्री महाशय तेथे येऊन पोहोचले. आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून
सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे. आता आदिवासींच्या सोबत ते काय झालं, तेथे राहू लागले. त्यांची प्रार्थना आणि देवाविषयी अज्ञान बघून पाद्री महाशयांना दया आली की त्यांनी त्यांना सुंदर अशा शब्दातील भगवंताची प्रार्थना शिकवली. आता त्यांना प्रार्थना चांगली येईपर्यंत तो तेथे थांबून राहिला आणि चांगल्या प्रकारे प्रार्थना करायला शिकवून आपल्या जहाजाची दुरुस्ती केल्यावर ते समुद्रातून पुढील प्रवास त्यांनी सुरू केला. मग जहाज पुढे निघाले. आता तेही आदिवासी आणि पाद्री महाशयांनी शिकविलेली प्रार्थना म्हणायला बसले. तेव्हा घोकलेले शब्द विसरून गेले. मग काही केल्या ते शब्द त्यांना काही आठवत नव्हते. मग त्यांनी काय केलं, विचार केला की एवढ्यात जहाज जास्त दूर गेले नसेल आणि पाद्री महाशयांकडून दुसऱ्यांदा प्रार्थना शिकून घ्यावी म्हणून ते समुद्रकाठी आले. त्यांच्याकडे जहाज तर राहो, छोटी नाव सुद्धा ही नव्हती. मग तेव्हा समुद्रात जायचे कसे, मग त्यावर उपाय म्हणून त्यांनी आपली जुनी प्रार्थना म्हटली, हे देवा, तुम्ही तीन आम्ही तीन, तू आम्हाला तार. एवढे म्हणून ते पाण्यावर चालू लागले. वेगाने चालत चालत ते जहाजेपर्यंत पोहोचले. त्यांना असे येताना पाहून पाद्रींना ते चकित झाले की त्यांनी पाण्यावर उभे राहूनच म्हटले, महाशय, आम्ही प्रार्थना विसरलो आहोत, आम्हाला पुन्हा ती शिकवा, म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. तेव्हा पाद्री म्हणाला, देवा, तुमच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे, त्यामुळे तर तुम्ही इथपर्यंत येऊ शकला. आता ती तुम्हाला कुठली प्रार्थना शिकवायची गरज नाही व तुम्ही तुमचीच प्रार्थना करीत राहा. आणि मनातल्या मनात म्हणाला, आयुष्यभर मी भगवंताची प्रार्थना करीत राहिलो, पण व्यर्थ. खरे तर मला तुमच्याकडून प्रार्थना शिकायची आहे. समुद्रावर वेगाने चालत जाणाऱ्या तिन्ही आदिवासींकडे पाद्री बघत राहिला आणि विचार करू लागला की अनपढ प्रार्थना करूनही ते आदिवासी भगवंताच्या निकट आहेत. व ही जाणीव होताच त्यांचे अंतःकरण पूर्ण त्यांना बंधन केले आणि आता त्याला कळून आले की प्रार्थनेत शब्द नव्हे तर भाव महत्वाचा आहे. अशीच आणखी एक दृष्टांताचा एक कथा त्यांनी सांगितली की एका गावाकडच्या माणसाला एक पाद्री चर्च मध्ये प्रार्थना शिकवत असे, पण त्याला प्रार्थना पाठच होत नव्हती. मग रोज तो काय करायचा, ती प्रार्थना विसरून जायचा. सर्वच जण जर प्रार्थना करीत असता तसेच नुसते उभे राहून देखील त्याला बरे वाटेना. म्हणून मग तो देवापुढे भक्तिभावाने ABCDची ही मूळ अक्षर तो बोलू लागला. मग त्याला एवढेच येत होते. तेव्हा तो म्हणाला की यात माझी सर्व प्रार्थना आली, तू या बाराखडीतच माझी प्रार्थना मानून घे. मग एक दिवस देवाच्या सेवकाने देवाला विचारले, प्रभू, दररोज हा एवढे लोक तुमची प्रार्थना करतात, त्यात सर्वश्रेष्ठ प्रार्थना कोणती आहे? तेव्हा देवाने सांगितले की या भोळ्या ग्रामस्थाची प्रार्थना, ज्याला प्रार्थनेचे शब्द येत नाहीत पण तो रोज ABCD म्हणून जातो, ही सर्वोत्तम प्रार्थना आहे. कारण यात त्याच्या हृदयाचा भाव आणि माझ्या प्रती असलेल्या विश्वास हा व्यक्त होतो. मग अशा रीतीने विद्वत्तापूर्ण प्रशंसेच्या शब्दांपेक्षा भोळ्या भाबड्या ग्रामस्थांच्या बाराखडीत देव अधिक प्रसन्न होतो. प्रत्येक व्यक्तीशी
व्यक्तींची प्रार्थना त्यांची ही विशिष्ट व्यक्तिगत स्वरूपाची असते, कारण प्रत्येकाच्या आंतरिक गरजेची भगवंताशी संबंध हा तयार होत असतो. मग प्रत्येक व्यक्तीची आवश्यकता आणि स्तर वेगवेगळे स्वरूपाचे असतात. प्रार्थना देखील ही वेगळी असते. मग प्रार्थना ही सहज, सरळ आणि स्पष्ट असायला हवी. हे भगवंता पुढे केलेले निवेदन आहे. यात जर आडंबर देखावा किंवा मिथ्या संभाषण असेल किंवा इतरांवर छाप पाडण्याची वृत्ती असेल, खिडकीजवळ, तर अशी प्रार्थना शक्य आहे की लोकांना काही काळ प्रभावी करू शकेल, पण भगवंताला नाही. मग भगवंतापुढे देखावा प्रदर्शन चालत नाही. मग दांभिक आणि विद्वत्पूर्ण वाणी देखील तिथे पोहोचू शकत नाही. त्यामुळे अशा आडंबरयुक्त प्रार्थनेच्या साह्याने भगवंताशी संबंध जुळत नाही. मग यात जेवढी सरळता किंवा सहजपणे जर आपण जी प्रार्थना करू, तेवढीच अधिक निकटपर्यंत ती पोहोचत असते. म्हणूनच हृदयातून निघणारा भाव साध्या सुध्या शब्दात आणि शब्दाविना देखील भगवंता पुढे निवेदन केलं तर ती प्रार्थना ही श्रेष्ठ प्रार्थना ठरते. आता आमच्या शास्त्रामध्ये अनेक स्तुती, स्तवणे, ऋषींनी वेदांमध्ये दिलेल्या प्रार्थना, परमतत्वाच्या रहस्याला समजण्यासाठी उपनिषदांमध्ये दिलेली प्रार्थना इत्यादी आहेत. मग अशा त्या कशा सहाय्यक असतात किंवा या सर्वांमध्ये मुख्य गोष्ट आहे तो म्हणजे भाव आणि उत्कटतेचा. आता आमच्या शास्त्रांमध्ये वेद, उपनिषदे, श्रीमद भागवत, रामायण, महाभारत इत्यादी अनेक स्तोत्रे, स्तवणे दिलेली आहेत. व याशिवाय संत, महंत, भक्तांनी प्रार्थना रूपाने केलेली स्तुती काव्ये ही रचलेली आहे. मग ही स्तुती काव्ये जी रचलेली आहे, जी महाभारत, रामायण किंवा भगवद्गीता, उपनिषदे, वेदांमध्ये जे लिहिलेलं आहे, ती सुद्धा ज्यांनी ते लिहिलेली आहे ती सुद्धा त्यांनी आंतरिक मनाने केलेले शब्द, त्यांचे भाव त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले आहेत. मग या सर्वांची उपयोगिता ही आहेच. मग ही स्तोत्रे आजही भगवंतासाठी संबंध जोडण्याची शक्ती काय करत असतात, बाळगत असतात. पण त्यात तसाच उत्कट भाव असला पाहिजे. कोणतीही प्रार्थना आपण करू, ही उत्कट भावनेनं जर आपण केली, तो भाव स्वरूप जर त्याच्यामध्ये निर्माण झाला, तर नक्कीच ही प्रार्थना ही ईश्वरापर्यंत पोहोचली जाणार आहे. स्तोत्राच्या रचयित्यांची जी आंतरिक स्थिती होती, म्हणजे त्याच स्थितीत अनुभव तो पाठ करणारा घेत असेल, तर त्या स्तोत्राने रचनाकाराला प्राप्त झालेल्या अनुभूतीचा साक्षात अनुभव शक्य होईल. आम्ही दररोज सर्वोत्तम स्तोत्र किंवा कृष्णाष्टकम किंवा शिवमहिमा स्तोत्र, हा रामरक्षा इत्यादी पाठ करतो. आता ह्या देखील एक प्रकारे काय आहेत, प्रार्थना आहे. पण आम्हाला कोणत्याही अनुभूती होत नाही. मग याच्या मागील कारण तेच आहे की आम्ही आमच्या मनाचे समाधान करण्यासाठी किंवा नित्यक्रमानुसार यंत्रवत पाठ करून संतुष्ट होऊन जातो. होय, आम्ही भगवंताची स्तुती करू टाकली, परंतु या समयी आमच्या हृदयातून खरोखरच भगवंताप्रती जे निवेदन व्हायला पाहिजे ते होत नाही. तेव्हा प्रत्युत्तर मिळेल कसे? याच्यामध्ये सांगितले की तरीही हा नित्यक्रम भलेही यांत्रिक असो किंवा नियमित पार पाडला जात असो, तर तेवढा वेळ का होईना काय होत असते, आपल्याकडनं एक प्रार्थनेचं स्वरूप तेथे तयार होत असतं आणि मनावर भगवंताचे अदृश्य संस्कार हे होतच असतात आणि एक ना एक दिवस स्तोत्राचे भाव जागा होण्याची पूर्ण संभावना तेथे तयार होते. म्हणूनच काही ना काही करण्यापेक्षा स्तोत्र पाठ करणे चांगले आणि त्याच्याद्वारा भगवंताची आठवण करणे ही गोष्ट सुद्धा भगवंताकडील द्वारा कधीतरी उघडू शकते.
भगवंताचे द्वार हे कधीतरी ते उघडणारच. त्यामुळे तेव्हा सुद्धा आवश्यक आहे की भगवंताला केलेली कोणतेही निवेदन असो, मग ते यंत्रवत असो वा अनिवार्य या किंवा जबरदस्तीने गेलेले असो, ते कल्याणकारी होतच असते. ही आंतरिक मनाची हाक याच्यामध्ये खूप सुंदर अशा स्वरूपामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की प्रार्थना केव्हा करावी. प्रार्थना ही केव्हाही करू शकतो. आपण चालत असताना, गाडी चालवत असताना, ऑफिसमध्ये बसलेला असताना किंवा कोणतंही काम करत असताना, स्वयंपाक करत असताना जर प्रार्थना करत जर स्वयंपाक जर केला तर नक्कीच त्याच्यामध्ये एक प्रसादाचं स्वरूप तयार होतं. आपण म्हणतो ना की जे मंदिरात गेल्यानंतर तो प्रसाद किती चविष्ट लागतो, कारण तो त्या भावाने तयार केलेला असतो. जसा भाव तसा त्याच्यामध्ये काय होत असते, संस्कार होत असतात. मग तसे तर जेव्हा दुःख कोसळते किंवा मनुष्य विपत्तींनी घेरला जातो तेव्हा आपोआप प्रार्थना होऊन जाते. मग तेव्हा वेळेचे किंवा स्थानेचे सुद्धा भान राहत नाही. मग त्यामुळे माणूस केव्हाही भगवंताला काय करू शकतो, करू शकतो. भगवंताने यासाठी कुठलाही निश्चित वेळ बांधून दिलेला नाही. यावेळी का आणि या ठिकाणी तो बोलावशील तरच मी येईल असे तर देव कुणालाही कधीही म्हणत नाही. या उलट देवाने म्हटले आहे की खऱ्या खुऱ्या भाव भक्तीने जो कोणी मला बोलावेल त्याच्याकडे मी अवश्य जातो. आता ही प्रार्थना ही तर भगवंताशी केलेली एक गुज गोष्ट आहे. आणि जी केव्हाही होऊ शकते. मग ह्यासाठी कोणत्याही निश्चित वेळेची गरज नाही किंवा हिंडता फिरता किंवा काम करता खाता पिता आपण केव्हाही भगवंताची आठवण करू शकतो. एवढेच नव्हे तर त्याच्या सहाय्य मिळवू शकतो. बस एक वेळ त्याच्याशी आंतरिक संबंध निर्माण व्हायला हवा. फक्त त्याच्याशी आंतरिक एक ताकद निर्माण व्हायला हवी की भगवंत हा माझ्या सोबत आहे आणि मी जे पणही कार्य करत आहे किंवा जेही कार्य करत आहे तर त्याच्यासोबत भगवंत मला नेहमी मदत करत आहे असा भाव आपल्या मनामध्ये तयार व्हायला हवा. हा संबंध निर्माण करण्यासाठी आरंभिक निश्चित वेळ काढणे आवश्यक असते, कारण मन चंचल असते. मग ते बहिर्मुखी असल्यामुळे सैरभैर करीत असते. मग प्रार्थनेत एकाग्र होत नाही. मग त्याची तडफड सुरू होते. या कारणास्तव या वा चंचल मनाला आवरण्यासाठी स्थिर करण्यासाठी प्रारंभी निश्चित वेळ काढणे गरजेचे होत असते. मग त्यामुळे त्यावेळी मनाने काही कितीही धडपड केली किंवा पळापळ केली तरी काय होतं, त्याच्याकडे लक्ष न देता आपण भगवंताची प्रार्थना ही करीत राहणे आवश्यक आहे. हळूहळू मनाला समजून येते की आता माझे काही चालणार नाही आणि मग ते एकाग्र होऊ लागते आणि त्यानंतर मनाला सराव होऊ जातो. म्हणून ते निश्चित वेळी प्रार्थनेसाठी तयार होते. पण वेळेने मनावर नियंत्रण करता आले की मग प्रार्थना ही सहजपणे होऊ शकते. आता एखादा निश्चित समय प्रार्थना केल्यामुळे किंवा प्रार्थनेचा सूक्ष्म प्रभाव दिवसभर आपल्या चित्तावर काय होत असतो, तो पडत असतो आणि त्याचा भाव आपल्याला पूर्ण दिवसभर आपल्याला आपले वातावरण किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर हा आनंदमय आणि उत्साहाने भरून काढतो. दिवसभरातील कार्य उत्साहाने हे पार पडतात आणि नंतर भगवंताशी अनुसंधान जुळण्याची अनुभूती होऊ लागते. याचेच फळ म्हणजे निश्चित समयी करायची प्रार्थना आणि अविरत प्रार्थना ही बनून जाते. मग अशी अविरत प्रार्थनेचा एक
दृष्टांत द वे ऑफ ए पिलिग्रिम याच्यामध्ये सांगितलेलं आहे की यात एक गरीब रशियन माणूस खांद्यावर छोटी बॅग घेऊन भगवंताच्या शोधात निघालेला असतो. त्याचा एक हात कमजोर असतो, अपंग असतो. एका छोट्या बॅग शिवाय दुसरे त्याच्याजवळ सामान काहीच नसते. मग एका ठिकाणी तो आराम करण्यासाठी थांबतो आणि बॅगेतून एखादं प्रार्थनेचं पुस्तक किंवा बायबलचं पुस्तक तो वाचून काढू लागतो. मग अशा वेळी एक वाक्य त्याच्या हृदयाला स्पर्श होते. ते वाक्य असे असते की अविरत प्रार्थना करीत राहा. या वाक्यावर त्याने खूप विचार केला, परंतु ती अविरत प्रार्थना कशी होऊ शकेल मग ते त्याला कळले नाही. मग दिवसातून 4 वेळा प्रार्थना होऊ शकेल, पण खाताना, पिताना, झोपताना कशी बरे होऊ शकेल. त्यावेळी आपली समस्या चर्चच्या पाद्रींना सांगितली, पण त्याला संतोषजनक उत्तर तिथं काही मिळालं नाही. किंवा एखाद्या गुरूंना विचारलं की ही समस्या त्याची जी होती त्याने विचारलं, तेव्हा जिथे जिथे जायचे तेथे तेथे त्याला पाद्रींना किंवा ह्या विषयी प्रश्न करायचा, परंतु त्याच्या समस्येचे निराकरण त्याला मिळाले नाही. शेवटी काय झाले की त्याने एका वृद्ध पाद्री महाशयांना विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की एका दिवसात तू अविरत प्रार्थना करू शकत नाही, मग तू इथेच राहिलास तर ती तुला अविरत प्रार्थना कशी करायची ते मी शिकलो. मग तो तेथेच राहू लागला व माळ्याचे काम करू लागला आणि नंतर वृद्ध पाद्रींना त्याला प्रार्थना शिकवली. हे प्रभू, मजवर कृपा कर. किंवा मनात सतत तो भोकत राहिला, कारण काम करतानाही हीच भोकमपट्टी कर. प्रारंभी त्याला असे करण्यात अडचण आली. सुरुवातीला त्याला अडचण आली की प्रार्थना काम करताना कशी म्हणायची, की प्रार्थनेत मनही लागेना. मग तरीही पाद्रींच्या वचनावर श्रद्धा ठेवून त्याने तो मंत्र भोकणे सुरू केले. मग हळूहळू मन कसं व्हायला लागलं, त्या प्रार्थनेतून स्थिर व्हायला लागलं आणि नंतर त्याची प्रार्थना ही चांगल्या प्रकारे त्याला म्हणता येऊ लागली. मग अविरत प्रार्थना करीत राहा हे वाक्य मला आता बरोबर समजायला लागले. अशा प्रार्थनेने त्याच्या खरेखुरे प्रभूची अशी कृपा झाली की त्याला परमात्म्याची अनुभूती होऊ शकली आणि त्याचे जीवन हे बदलून गेले. मग आता काही ख्रिश्चन धर्मातील महान संत ब्रदर लॉरेन्स यांनी देखील प्रार्थनेच्या साहाय्याने परमात्म्याचे सानिध्य प्राप्त केले आहे. ते सेनेतील उच्च अधिकारी होते. मग युद्ध काळात त्यांचा एक पाय कापला गेला. त्यांच्या जीवनात हताशा आली आणि जीवन हे कसं झालं, विषाद व्यापले. त्यांच्या जीवनामध्ये विषादाने व्यापले गेले. मग कोणीतरी त्यांना ख्रिस्ती संघाशी स्वतःला जोडून घ्या असं त्यांना सांगितलं की 26 वर्षे त्यांना स्वयंपाकघरात काम केले. मग काम करताना ते सतत देवाची प्रार्थना करू लागले. मग हे भगवंता, मला काहीही येत नाही, तू मला शिकव. इथे मला काही सुचत नाही, तूच मार्ग दाखव. त्यांना कोणताही त्रास झाला मग व्यग्र झाले आणि क्रोध आला की त्यावेळी ते भगवंताला सांगू लागले. आणि आश्चर्यचकित कार्य असं झालं की त्या समस्येचे निवारण होऊ लागले. त्यावेळी ते आपली प्रत्येक गोष्ट भगवंताशी काय करू लागले, संवाद साधू लागले आणि अशा विश्वास वाटू लागला की भगवंत त्याला थेट मार्गदर्शन करीत असे. अशा प्रकारे भगवंताशी तादात्म्य होऊ लागले आणि ध्यानातील उच्चतम स्थिती भगवंताशी बोलता बोलता सहज प्राप्त होऊ लागली. आपल्या अनुभवासंबंधी त्यांनी सांगितले की जेव्हा मी या मनातून प्रार्थना करणाऱ्या लोकांसोबत जेव्हा एकत्रित झालो तेव्हा भगवंताचे स्मरण माझ्यासाठी जेवढे कठीण होते तेवढेच आता भगवंताचे विस्मरण हे कठीण होऊन गेले आहे. अशा तऱ्हेने प्रारंभिक प्रार्थनेसाठी काढलेली निश्चित वेळ ही जीवनात भगवंताचे अवतरण घेऊन येते आणि पुढे तर समग्र जीवनच प्रभूमय
होऊन जाते. ही खरी प्रार्थना आपण मनातून भावपूर्ण आपली जेवढ्या श्रद्धेने जर करू तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला लाभ मिळणार आहे. मी प्रार्थना म्हणजेच आंतरिक भाव किंवा अंतर्मनाची हाक, हा त्याच्यामधला एक भाव त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आपण म्हणतो ना की मंदिरामधला प्रसाद हा किती स्वादिष्ट झाला आहे आणि आपण घरी बनवलेले जेवण एखाद्या वेळेस रागारागामध्ये जर बनवलेले जेवण जर आपण ग्रहण केलं तर त्याच्यामध्ये चव येत नाही की बघा कशी भाजी केली आहे किंवा कसा स्वयंपाक झालाय, आपण असं म्हणत असतो. परंतु जर त्या श्रद्धेनं त्या भावाने जर आपण घरामधला सुद्धा स्वयंपाक किंवा बनवला तर नक्कीच त्याच्यामध्ये जी प्रार्थनेचा भाव आहे त्याच्यामध्ये तयार होणार आहे. ज्यावेळेस आपण ऑफिसला आलेलो आहोत, आपल्याला डब्बा मिळालेला आहे, आपल्याला आता जेवणाची वेळ झाली आहे, त्यावेळेला जरी तुम्ही 2 मिनिटं डोळे बंद करून त्या अन्नावर किंवा दृष्टी दिली तरी पण त्याच्यामध्ये एक भाव तयार होईल आणि ते सुद्धा आपल्यासाठी काय होईल, एक शक्तिवर्धक असा आहार तयार होईल. एवढी त्या प्रार्थनेमध्ये ताकद आहे. आपण प्रार्थना ही कंटिन्यू केली पाहिजे. प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी प्रार्थनाचा स्वरूप हे आपल्याला कधी ना कधी त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे. त्यातून आपल्या मनातील भाव सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तयार होणार आणि आपलं जीवन हे नक्कीच बदलण्याला मदत होईल. मग प्रार्थना कोणत्या वेळी केली पाहिजे ही तर आपण बघितलं, किंवा प्रार्थना केव्हा करावी हे सुद्धा आपण बघितलं की प्रार्थना करत असताना ही काळ वेळेचं भान नसावं. आपण चालत असताना, रस्त्याने चालत असताना आपल्या समोर जर एखादं कोणी दुःखी किंवा एखादा प्राणी दुःखी दिसला तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना ही मनातून जर केली तर नक्कीच त्याच्यापर्यंत ते एक शक्तिदायक वलय त्याच्यासाठी तयार होणार आहे. म्हणून प्रार्थना ही आंतरिक हाक म्हणून आपण नक्कीच केली गेली पाहिजे, ज्यातून आपल्यामधला जो भाव आहे तो नक्कीच तेथे तयार होणार आहे. आणि ही प्रार्थना आपण ह्या विश्वासाठी आणि ह्या विश्वातील प्रत्येक व्यक्तींसाठी, प्रत्येक विश्वातील प्रत्येक वस्तू किंवा ह्या निसर्गातील प्रत्येक झाड किंवा वृक्षवेली यांच्यासाठी सुद्धा आपण करू शकतो. मग जर आपण एखाद्या ध्यानामध्ये बसून जर आपण ही प्रार्थना किंवा एखाद्या ठिकाणी जर केली तर त्याचं वलय आणि त्याची जी व्हायब्रेशन आहे, त्याच्यातले आपल्या शरीरातून निघणारी जी शक्ती आहे ती नक्कीच त्या आजूबाजूचा परिसर ही प्रसन्न आणि सुंदर असं तयार करणार आहे की ज्यामुळे आपल्या आंतरिक शक्तीचाही विकास होईल आणि आपल्या आजूबाजूचा परिसर सुद्धा हा एक शक्तिदायक आणि वलयानुसार तयार व्हायला मदत होईल. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपण हा एक छोटासा प्रार्थनेचा टॉपिक आपण बघितला. तर सगळ्यांचे धन्यवाद. मला जसं जमेल तशी मी त्याचं स्वरूप तुमच्या पुढे मांडलं. सगळ्या देवगिरी बँकेचे धन्यवाद. दिलेले अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन, छोट्या छोट्या उदाहरणामधून स्वतःची अशी हात दिली सुद्धा आपली प्रार्थना ऐकतो. आपण उदाहरणासहित आपण सर्वांना सांगितलेलं आहे. सर्व उपस्थितांचे आभार. पुन्हा भेटूया पुढील शुक्रवारी पुढील सत्रात. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.